हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल रिया क्रेझी वर्ल्ड। आज घरी बनवले होते कच्च्या केळ्याची भजी। तर तुम्ही इथे बघू शकता, मी केळ्याचे सालं काढून घेत होती। तिन्ही केळ्यांची व्यवस्थित सालं काढून घेतली आणि ते एकदम त्याचे ना जास्त पण बारीक काप नव्हते करायचे, असे थोडेसे जाडसरच ठेवायचे, कारण की कसे जास्त पण जाड ठेवले तर मग ते भजी असे व्यवस्थित आतून शिजत नाही। म्हणून मग हे तुम्ही बघू शकता, मी असे स्लाइसमध्ये पीसेस कट करून घेतले। तर आता हे केळ्याचे काप केलेत ना, ते ताईने आता पाण्यात टाकलेले आहेत, म्हणजे भजी करायच्या आधी। तर आपण आता ही केळी भजी करण्यासाठी केळाची इथे आपण घेतलेलं आहे 2 चम्मच तांदळाचं पीठ, हळद, ओवा घेतलाय जरा हातावर असा कुस्करून, मीठ आणि थोडीशी मिरची पावडर। आणि आता ह्याच्यात घेणार आहोत आपण बेसन पीठ। ते आपल्या अंदाजाप्रमाणे घ्यायचं, जेवढी भजी तेवढं। हो, जेवढे केळ्याचे काप केलेत तेवढ्या अंदाजाने घ्या। हा, आता हे मी 3 केळाचं केलेलं आहे, तर आता मला हे एवढं बस होईल। आता हे सर्व मिक्स करून घेऊया, जसं आपण बटाटा भजीला कसं करतो त्या टाइप मध्ये हे करायचं। आधी हे सगळं एकत्र बॅटर, हा, कोटिंग, तुम्हाला कोटिंग बनवते मम्मी आता बाहेर लावायची। आणि थोडीशी कोथिंबीर, येस, मस्त बारीक चिरून घ्या कोथिंबीर आणि टाका। हा, कोथिंबीरचा चांगला फ्लेवर येतो थोडंसं फ्राय झालं की। चांगलं मिक्स करून घ्या आणि त्याच्यानंतर त्यात पाणी टाकूया। पाणी एकदम थोडं थोडं टाका, कारण घट्ट करायचं ना थोडं, पाण्यासारखं नका करू। पाणी टाकून पाण्यासारखं नका करू मिश्रण। आता ह्याला ना 5 मिनिटं आपण सतत असं हलवत राहूया, कारण की मग हे पीठ आहे ना हलकं होतं आणि भजी पण आपली कुरकुरीत होतात। मग हलकं, एकदम हलकं होईल आता हे पीठ। बघा तुम्ही हे पीठ आता हे किती हलकं झालेलं आहे हे पीठ, हे बघा, हे बघा ना, ह्या पद्धतीने पीठ ठेवायचं। हे बघा किती हलकं झालं, हे बघा ह्याला बबल्स पण यायला लागले, असं पीठ पाहिजे। ह्याच्यामध्ये असे मिक्स करून घ्यायचे, भरपूर सारे आहेत अजून। बटाट्याची भजी करते आता हे आपण थोड्या वेळासाठी असंच ठेवूया। तर तुम्ही बघू शकता, हे कसे टम्म असे फुलले आहेत भजी, कारण मम्मीने पीठ चांगलं हे केलं है ना मम्मी। केळी कच्ची असतात ना, म्हणून ते छान असे फ्राय होऊ द्यात। मीडियम गॅसवर फ्राय करायचं। हो, तर बघा इथे तळून झालेले आहेत मस्त आपले गरमागरम भजी। तर ते खूप गरम आहेत, म्हणून मी तुम्हाला सोडून अशी कट करून दाखवते। हे बघू शकता तुम्ही, तर या तुम्हाला टेस्ट करून सांगेन कसे झालेले आहेत ते। गुड बघ, हे प्रिया, गॉड से युअर फादर हंग्री। काय माहिती वाट हे कर ना, गॉड से युअर फादर इज हंग्री। काय इंग्लिश बोल। मस्त भजी तळते इथे मम्मा।
हे बघा खूप टेस्टी झालेत. एवढंच आहे की गरम आहे पण छान आहे. साइड बाय साइड कटलेट फ्राय चालू आहे. कटलेट फ्राय आणि इथे भजी आणि ताईने ते पापड तळून ठेवलेत. आणि तिकडे काय काय आहे 3 थरांमध्ये. भात आहे,